नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक जे आहे कोल्हापूरचं 16 गट क्रमांक जो आहे तर त्याच्या संदर्भातलं 10 जुलै 2024 रोजी जे आलेलं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 16 कोल्हापूर यांचे 182 पदासाठीचे सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 साठी 1 जुलै 2024 रोजीपासून पोलीस परेड ग्राउंड पोलीस हेडक्वार्टर कसबा बावडा कोल्हापूर येथे सुरू झाली आहे। तर दिनांक 13/7/2024 रोजी बोलवण्यात आलेल्या माजी सैनिक उमेदवारांना याद्वारे कळवण्यात येते की त्यांनी त्यांचे ओळखपत्रासह शुक्रवार दिनांक 12/7/2024 रोजी सकाळी ठीक 7 वाजता मैदानी चाचणीकरता पोलीस परेड ग्राउंड पोलीस हेडक्वार्टर कसबा बावडा कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ बिनचूक उपस्थित राहायचं आहे। संबंधित उमेदवार यांची मैदानी चाचणी दिनांक 12/7/2024 रोजी घेण्यात येणार आहे। तसेच दिनांक 1/7/2024 ते 12/7/2024 या कालावधीमध्ये मैदानी चाचणीकरता बोलावण्यात आलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीस येण्यात अन्य घटकात मैदानी चाचणी असल्याने अथवा पावसामुळे काही अडचण उद्भवली असल्यास दिनांक 13/7/2024 रोजी सकाळी 5 वाजता मैदानी चाचणीच्या तयारीने पोलीस परेड ग्राउंड पोलीस हेडक्वार्टर कसबा बावडा कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ बिनचूक उपस्थित राहावे। सदर दिवशी उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारावर असेल। तसेच जर उमेदवारांना इतर काही अडचणी असेल तर या कार्यालयाकडून त्यांचे निरसन केले जाईल। त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे। तर त्याच्या संदर्भातलं मैदानी चाचणीकरता उमेदवारांना कळवण्यात येते की महाआयटी वेबसाईटवरून डाउनलोड केलेले प्रवेश प्रमाणपत्र फोटोसह आधार कार्डसह तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं। तर हे होतं कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 16 जे आहे तर त्यांच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट। ज्या विद्यार्थ्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 16 कोल्हापूरसाठी अर्ज केलेला आहे आणि ज्यांची 13 जुलै 2024 रोजीची मैदानी चाचणी 12 जुलै 2024 रोजी होणार आहे तर त्यांच्यासाठी आलेले संपूर्ण अपडेट आहे। तर ही संपूर्ण डिटेल तुम्ही याच्यामधनं बघू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।